नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सध्या आपण आपला करिक्युलमचा 5वा चॅप्टर फ्रॅक्शनल हॉर्स पॉवर मोटर सध्या आपण शिकतोय. तर या चालू चॅप्टरमधला पहिला जो काय मुख्य भाग होता तो म्हणजे सिंगल फेज एसी सप्लायवरती चालणारे जे इंडक्शन मोटर्स आहेत की ज्यांचं वर्किंग प्रिन्सिपल हा इंडक्शन प्रिन्सिपलप्रमाणे होतो. अशा सर्व प्रकारचे जे काही मोटर्स आहेत त्यांचं डिटेल अभ्यास आपण मागील काही व्हिडिओमध्ये आपण पाहून झालेला आहे. तर मित्र हो, याच चॅप्टरमध्ये आणखीन काही स्पेशल पर्पज मोटर्स आपण पाहणार आहोत. त्यापैकी एक मोटर आहे युनिव्हर्सल मोटर, तर दुसरा आहे स्टेपर मोटर. असे हे महत्त्वाचे दोन स्पेशल पर्पज मोटर्स आहेत. म्हणजे खास करून हे सर्व प्रकारच्या ॲप्लिकेशनमध्ये हे वापर न होणारे मोटर्स आहेत. असे ठराविक ॲप्लिकेशन्स आहेत की त्या ॲप्लिकेशनमध्ये युनिव्हर्सल मोटर असेल किंवा स्टेपर मोटर असेल अशा मोटरचा वापर हे खास करून होणार आहे. अशा स्पेशल पर्पज मोटरच्या आपण ओळख तर आजच्या या प्रस्तुत व्हिडिओमार्फत आपण करून घेऊया. तर पहिल्यांदा आपण सुरुवात करूया आता युनिव्हर्सल मोटर. आता बघा, ह्या मोटरला नाव कशा पद्धतीने देण्यात आलेलं आहे. युनिव्हर्सल म्हणजे थोडक्यात आपण याला काय म्हणतो, त्रिकालाबादी. म्हणजेच काय असणार आहे, तर आपल्याला माहिती आहे की इलेक्ट्रिकल सिस्टीममध्ये दोन प्रकारचे सप्लाय सिस्टीम आपण वापर करतो किंवा जे ॲप्लिकेशनमध्ये वापर होणारे जे काय डिव्हायसेस आहेत किंवा इक्विपमेंट्स आहेत किंवा मशिनरीज आहेत, तर हे सर्व इक्विपमेंट्स एकतर AC सप्लायवरती चालणारे आहेत किंवा DC सप्लायवरती चालणारे आहेत. तर या ठिकाणी या युनिव्हर्सल मोटरच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर हा मोटर AC आणि DC अशा दोन्ही सप्लाय सिस्टीमवरती हा चालणारा मोटर असल्यानं थोडक्यात ह्या मोटरला आपण युनिव्हर्सल मोटर असे आपण नाव हा दिले गेलेलं आहे. तर चला पहिल्यांदा आपण या युनिव्हर्सल मोटरचा जे काही फीचर्स आहेत हे फीचर्स आपण ओळख करून घेऊया. फीचर्स म्हणजेच काय असणार आहे, तर ह्या मोटरचं मुख्य वैशिष्ट्य काय आहे ते आपण माहिती करून घेऊया. So the first one is the universal motor works on both AC and DC supply. मगाशी सांगितल्याप्रमाणे तर हा जो काय मोटर असणार आहे तर AC आणि DC अशा दोन्ही प्रकारचे सप्लाय सिस्टीमवरती चालणारा हा एकमेव असा इलेक्ट्रिक मोटर असणार आहे. तर दुसरा हाय स्टार्टिंग टॉर्क अँड व्हेरिएबल स्पीड कॅरेक्टरिस्टिक्स. तर ह्या मोटरचं कॅरेक्टरिस्टिक्स बद्दल जर सांगायचं झालं, जसं आपण DC मोटरच्या बाबतीत कॅरेक्टरिस्टिक्स आपण अभ्यास केलेला आहे, तसेच या युनिव्हर्सल मोटरचं कॅरेक्टरिस्टिक्सच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर ह्या मोटरपासून सुद्धा मिळणारा जो काही स्टार्टिंग टॉर्क असणार आहे हे जास्ती प्रमाणामध्ये असणार आहे. DC मोटरमध्ये जो DC सिरीज मोटर होता त्याचप्रमाणे थोडक्यात हा युनिव्हर्सल मोटरचा पासून मिळणारा सुद्धा स्टार्टिंग टॉर्क कसं असणार आहे, तर हा हाय स्टार्टिंग टॉर्क असणार आहे. आणि स्पीड कॅरेक्टरिस्टिक्सच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर यापासून मिळणारा जो काही स्पीड असणार आहे हा व्हेरिएबल स्पीड कॅरेक्टरिस्टिक्स असणार आहे. तर तिसरा आणखीन एक महत्त्वाचा फीचर ह्या मोटरच्या बाबतीत सांगायचं झालं तर इट रन्स ॲट ए डेंजरसली हाय स्पीड ऑन नो लोड. म्हणजे थोडक्यात जेव्हा हा मोटर आपण कुठल्याही लोड विना हा मोटर आपण चालू करूया तर अशा केसेसमध्ये मात्र ह्या मोटरचा जो काय रोटेशन्स असणार आहे, त्या मोटरचा जो काय स्पीड असणार आहे तो खूपच जास्ती असणार आहे. म्हणजेच अशा प्रकारचे जे काही मोटर्स आहेत विदाऊट लोड हा आपल्याला वापर करायचाच नाही आहे, हे लक्षात घ्यायचं आहे आपल्याला. असे हे तीन महत्त्वाचे वैशिष्ट्य ह्या युनिव्हर्सल मोटरच्या बाबतीत असणार आहे. तर ह्या ठिकाणी खाली या युनिव्हर्सल मोटरचं डायग्राम आपण ह्या ठिकाणी ड्रॉ केलेलं आहे. तर या कन्स्ट्रक्शन जर आपण ऑब्झर्व केलं तर आपल्याला एक गोष्ट या ठिकाणी लक्षात येतो, तर ह्या मोटरचा जो काय स्टेटर असेल किंवा जो रोटर कन्स्ट्रक्शन असणार आहे हा जस्ट DC सिरीज मोटर सारखंच हे तुम्हाला पाहायला मिळणार आहे. इट मीन्स दिस इज द स्मॉलर व्हर्जन ऑफ DC मोटर. हा DC मोटरचा एक छोटंसं
व्हर्जन म्हणायला काही हरकत नाही आहे. म्हणजे थोडक्यात DC सिरीज मोटरचा जो काय कन्स्ट्रक्शन आहे त्याच कन्स्ट्रक्शनप्रमाणे थोडक्यात ह्या युनिव्हर्सल मोटरचा सुद्धा कन्स्ट्रक्शन आहे. फक्त फरक कुठं आहे तर हा युनिव्हर्सल मोटर दोन्ही प्रकारच्या सप्लाय सिस्टीमवरती हा चालू शकणार आहे. तर ओके, तर चला पुढील स्लाइडमध्ये आपण या युनिव्हर्सल मोटरचा वर्किंग प्रिन्सिपल काय आहे हे आज आपण समजून घेऊया. तर मित्रांनो, मगाशी सांगितल्याप्रमाणे जसं कन्स्ट्रक्शन हा DC सिरीज मोटरसारखे आहे, याचा अर्थ याचा वर्किंग प्रिन्सिपलसुद्धा हा DC मोटरसारखंच नक्की असणार आहे. म्हणजे थोडक्यात युनिव्हर्सल मोटर डेव्हलप्स unidirectional torque regardless of whether it is connected to AC or DC with same output. या स्टेटमेंटचा अर्थ असा निघतो तर युनिव्हर्सल मोटर तुम्ही AC सप्लायवरती ऑपरेट करा किंवा DC सप्लायवरती ऑपरेट करा, तर ह्या मोटरपासून मिळणारा जो काय मेकॅनिकल आउटपुट असणार आहे आपल्याला कसा मिळणार आहे, समानमध्ये आपल्याला मिळणार आहे, इक्वलमध्ये मिळणार आहे, सेम मिळणार आहे. लक्षात येतं का? किंवा AC वरती जोडल्यानं एक प्रकारचं आपल्याला त्याचं कॅरेक्टरिस्टिक्स लक्षात येतात किंवा DC वरती जोडला असता एक कॅरेक्टरिस्टिक्स वेगळं दिसतात, असे तुम्हाला कधीच तुम्हाला पाहायला मिळणार नाही आहे. म्हणजे थोडक्यात ह्या मोटरपासून जे मिळणारा जो काय आउटपुट असणार आहे तो आपल्याला दोन्ही सप्लाय सिस्टीमवरती आपल्याला सेम हा पाहायला मिळणार आहे. तर चला पहिल्यांदा आपण आता या प्रिन्सिपल आपण ओळख करून घेऊया. तर when a current carrying conductor is placed in a magnetic field it experiences a mechanical force. बघा, हा प्रिन्सिपल ऑलरेडी आपण DC मोटरच्या वर्किंग प्रिन्सिपल म्हणून आपण उल्लेख केलेला आहे. म्हणजे थोडक्यात DC मोटरचा जो काय वर्किंग प्रिन्सिपल आहे, द सेम वर्किंग प्रिन्सिपल इज ऑल्सो यूज्ड फॉर ॲज अ वर्किंग प्रिन्सिपल ऑफ युनिव्हर्सल मोटर. म्हणजे युनिव्हर्सल मोटरचा सुद्धा जो वर्किंग प्रिन्सिपल आहे, जो नियमावली आहे, तर तो DC मोटरसारखाच आहे. म्हणजे जेव्हा एखादा करंट कॅरिंग कंडक्टर मॅग्नेटिक फील्डमध्ये आपण प्लेस करूया, पुटअप करूया, तर त्यावेळेला काय होणार आहे, तर हा करंट कॅरिंग कंडक्टर रोटेशनमध्ये सेट होतो. हा जो DC मोटरचा जो काही वर्किंग प्रिन्सिपल आहे तोच वर्किंग प्रिन्सिपल ह्या युनिव्हर्सल मोटरसाठी सुद्धा काय होणार आहे, लागू होणार आहे. ओके, तर चला आता या युनिव्हर्सल मोटरमध्ये कन्स्ट्रक्शन काय आहे तो कन्स्ट्रक्शन आपण जाणून घेऊया. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे द युनिव्हर्सल मोटर इज हॅव्हिंग द सेम कन्स्ट्रक्शन टू दॅट ऑफ DC सिरीज मोटर. म्हणजे DC सिरीज मोटरचा जो काय कन्स्ट्रक्शन आहे त्याचप्रमाणे कन्स्ट्रक्शन तुम्हाला ह्या युनिव्हर्सल मोटरसारखंच तुम्हाला दिसणार आहे. याचा अर्थ तुम्हाला काय काय ह्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. द स्टेटर कॅरीज दी सायलेंट पोल टाईप ऑफ स्ट्रक्चर विथ फील्ड कॉइल्स. म्हणजे थोडक्यात या ह्याच्यामध्ये तुम्हाला काय पाहायला मिळतं येतं, तर हा जो काय स्टेटर कन्स्ट्रक्शन आहे, ह्या स्टेटर कन्स्ट्रक्शनमध्ये अशा प्रकारचे सायलेंट पोल्स आहेत जसे DC मोटर्समध्ये आहेत. आणि ह्या सायलेंट पोलवरती काय कॅरी करणार आहे, तर इट कॅरीज दी फील्ड वाइंडिंग्स और फील्ड कॉइल्स. या ठिकाणी फील्ड कॉइल्स आपण कॅरी करणार आहे. ओके, आणि दुसरा जो रोटेटिंग पार्ट आहे तो रोटेटिंग पार्ट म्हणजेच काय असणार आहे, या ठिकाणी हा डिस्ट्रीब्युटेड आर्मेचर वाइंडिंग असणार आहे. दॅट इज द रोटर हॅज डिस्ट्रीब्युटेड वाइंडिंग ॲज इन DC मोटर आर्मेचर. जसे DC मोटरच्या आर्मेचरमध्ये जसं कन्स्ट्रक्शन आहे सेम कन्स्ट्रक्शन आपण ह्या युनिव्हर्सल मोटरचा रोटरमध्ये सुद्धा आपण वापर करणार आहे. म्हणजे थोडक्यात DC मोटरचं कन्स्ट्रक्शन असेल किंवा या युनिव्हर्सल मोटरचं कन्स्ट्रक्शन असेल, या दोघांमध्ये तुम्हाला फार काय तुम्हाला चेंजेस पाहायला मिळणार नाही आहे. ओके, त्याच्यानंतर आता पुढील गोष्टीकडे आपण जाऊया. आता तर हा जर आपण फिगर जर आपण बघितला, हा जर आपण इमेज जर बघितला, तर हा इमेज आहे युनिव्हर्सल मोटरचा. तर ह्या ठिकाणी स्टेटर आणि रोटर असे दोन्ही कन्स्ट्रक्शन ह्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. सो दिस पोर्शन इट इज कॉल्ड ॲज द स्टेटर. म्हणजे थोडक्यात ह्या मोटरमधला हा स्टेशनरी पार्ट आहे. तर ह्या स्टेशनरी पार्टमध्ये थोडक्यात हे अशा प्रकारचे तुम्हाला फील्ड पोल्स दिसणार आहे की ज्या पोल्सवरती अशा प्रकारचे फील्ड वाइंडिंग तुम्हाला इथं पाहायला मिळतात. तर कॉपर वायरपासून तयार केलेले हे काय असणार आहे, फील्ड वाइंडिंग आहेत किंवा फील्ड कॉइल्स आहेत जे लॅमिनेटेड पोलवरती माउंट केलेलं आहेत. आणि हे जे काही पोल्स आहेत हे स्टेटर कव्हरला, ज्याला आपण योक म्हटलेलं आहे, त्या योकला काय केलेलं आहे, अटॅच केलेलं. म्हणजे हा योक पार्ट आहे. योक पार्टला आतमध्ये पोलकोर आणि पोलशू अटॅचड आहेत आणि पोलकोर सेक्शनमध्ये हा फील्ड कॉइल काय केलेला आहे, वाउंड केलेला आहे.
ओके. तर हा जो काही आतला जो पार्ट इथे दिसतोय तुम्हाला हा आर्मेचरचा पार्ट आहे, की थोडक्यात हा आर्मेचर कोर दिसतोय तुम्हाला या ठिकाणी. तर आर्मेचर कोरच्या जे काही असे लाईन्स दिसतात त्या लाईन्समध्ये स्लॉट्स आहेत, तर त्या स्लॉटमध्ये काय कॅरी केलेलं आहे तर हा आर्मेचर वाइंडिंग कॅरी केलेला आहे. तर आर्मेचर वाइंडिंगचा प्रत्येक टर्मिनल आणून कुठं जोडलेला आहे तर हा कम्युटेटरला जोडला गेलेला आहे. हा तुमचा हा कम्युटेटर पोर्शन इथे दिसतोय तुम्हाला. हा दिस इज युअर कम्युटेटर, बरोबर आहे. तर या कम्युटेटर वरती दोन इथे एक या ठिकाणी एक कार्बन ब्रशेस जोडलेला आहे. म्हणजे बाहेरून जो सप्लाय असणार AC सप्लाय असणार आहे आपण ह्या दोन ठिकाणी आपण देणार आहे. म्हणजे ह्या ब्रशेस मार्फत कम्युटेटर जाईल आणि ह्या कम्युटेटर थ्रू कुठे जाणार आहे आर्मेचर वाइंडिंगला जाणार आहे. म्हणजे हे प्रत्येक आर्मेचर कंडक्टर काय म्हणून ऍक्ट होणार आहे आता करंट कॅरिंग कंडक्टर म्हणून ऍक्ट होणार आहे. आणि ऑलरेडी याच ठिकाणी हा फील्ड कॉईल सुद्धा इथंच जो सप्लायला जोडले असल्यामुळे काय होणार आहे ह्या फील्ड कॉईलपासून मॅग्नेटिक फील्ड तयार होईल ह्या ठिकाणी. तर त्या मॅग्नेटिक फील्डमध्ये हे सर्व करंट कॅरिंग आर्मेचर कंडक्टर्स प्लेस केले असल्याने काय होणार आहे त्या ठिकाणी हा प्रत्येक आर्मेचर कंडक्टर फोर्स एक्सपिरियन्स करेल आणि कलेक्टिव्ह फोर्समुळे काय होणार आहे त्या ठिकाणी हा जो काय आर्मेचर आहे तो रोटेशनमध्ये तिथे सेट होणार आहे. तर अशा प्रकारचे कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग प्रिन्सिपल हा युनिव्हर्सल मोटरसाठी असणार आहे. ओके. तर या ठिकाणी पुन्हा एकदा आपण वर्किंग ऑफ युनिव्हर्सल मोटर या ठिकाणी थोडंसं रिपीट करूया. व्हेन द फील्ड कॉइल्स आर फेड फ्रॉम सप्लाय, दीज आर द फील्ड कॉइल्स. हे मगाशी सांगितल्याप्रमाणे जे फील्ड वाइंडिंग आहेत दीज आर कॉल्ड ॲज द फील्ड वाइंडिंग्स ऑर फील्ड कॉइल्स. तर जेव्हा हे फील्ड कॉइल्स आपण सप्लायला जोडू काय करणार आहे इट प्रोड्युसेस ए मॅग्नेटिक फील्ड. ह्या कॉइलपासून काय तयार होणार आहे ह्या ठिकाणी हा मॅग्नेटिक फील्ड इथे सेटअप होणार आहे. Okay, so as the current carrying armature winding is placed inside the magnetic field, it experiences a mechanical force according to the working principle. म्हणजे थोडक्यात ज्या पद्धतीने आपण या फील्ड कॉइल्सला बाहेरून आपण AC सप्लाय किंवा DC सप्लाय देणार आहे ॲट द सेम टाइम या फील्ड वाइंडिंगच्या सिरीजमध्ये हा आर्मेचर वाइंडिंग सुद्धा जोडले असल्यामुळे थोडक्यात काय होणार आहे एकाच वेळेला फील्ड कॉइल्स आणि आर्मेचर कंडक्टर्स ह्या दोघांना काय होणार आहे सप्लाय जाणार आहे. म्हणजे थोडक्यात ह्या फील्ड कॉइलपासून नेसेसरी मॅग्नेटिक फील्ड तिथे सेटअप होईल आणि त्या मॅग्नेटिक फील्डमध्ये आपण ह्या करंट कॅरिंग आर्मेचर कंडक्टर प्लेस केले असल्यानं थोडक्यात काय होणार त्या ठिकाणी वर्किंग प्रिन्सिपलप्रमाणे प्रत्येक आर्मेचर कंडक्टर हा फोर्स एक्सपिरियन्स करणार आहे की ज्याच्यामुळे आर्मेचर हा रोटेशनमध्ये तिथे सेट होणार आहे. मग एकदा रोटेशनमध्ये सेट झाल्यानंतर त्याचं डायरेक्शन काय असेल बाबा तर ते डायरेक्शन शोधण्यासाठी आपण काय वापर केलेलं होतं DC मोटरच्या याच्यामध्ये तर फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल आपण वापर केलेला होता. तर त्याचप्रमाणे ह्या ठिकाणी सुद्धा द डायरेक्शन ऑफ रोटेशन कॅन बी फाउंड बाय फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. फ्लेमिंगच्या लेफ्ट हँड रूलप्रमाणे या युनिव्हर्सल मोटरचं सुद्धा आपण डायरेक्शन ऑफ रोटेशन आपण चेक करणार आहोत. ओके. तर चला आता शेवटच्या टप्प्याकडे आपण वळूया आता. सो द ॲप्लिकेशन ऑफ युनिव्हर्सल मोटर. अशा प्रकारचे युनिव्हर्सल मोटर हे नेमकं कुठे आपण वापर करणार आहे तर याचे ॲप्लिकेशन जर आपण बघायचं झालं तर पहिला एक्झाम्पल आहे इलेक्ट्रिक मिक्सर ग्राइंडर अँड ज्युसर. आता हे जर नाव आपण जर बघितलं तर अशा प्रकारचे जे काही इक्विपमेंट आहे ते आपण कुठं वापर करतो आपण आपल्या घराच्या किचनमध्ये आपण वापर करणार आहे. म्हणजेच मिक्सर असेल किंवा ग्राइंडर असेल किंवा ज्युसर जो मशीन असेल तर अशा जे काही मशीन्स आहेत त्या मशीनमध्ये वापर होणारा जो काही इलेक्ट्रिक मोटर आहे तर तो कोणत्या प्रकारचा आहे तर हा युनिव्हर्सल मोटर असणार आहे. ओके. तर दुसरा आहे हँड मशीन. आता बरेच वर्कशॉप जे काही टूल्स म्हणून आहेत अशा ठिकाणी वर्कशॉप टूल म्हणून आपण ह्या ड्रिलिंग मशीनचा आपण वापर करतो आणि जो हँड ऑपरेटेड जो काही ड्रिल मशीन आहे त्या हँड ऑपरेटेड ड्रिल मशीनमध्ये वापर होणारा जो मोटर आहे तो म्हणजे हा युनिव्हर्सल मोटर्स असणार आहे. त्यानंतर टाईल्स कटिंग मशीन. आता घरामध्ये गवंडीमार्फत आपण टाईल्स वगैरे बसून घेत असतो मग ते टाईल्स कट करण्यासाठी किंवा फरशी कट करण्यासाठी जे काही वापर होणार आहे किंवा हँड ऑपरेटेड जो काही मशीन आहे तो मशीनमध्ये वापर झालेला जो काही मोटर आहे तो मोटर म्हणजेच हा युनिव्हर्सल मोटर असणार आहे. त्याच्यानंतर सॉकेट मशीन. आता थोडक्यात जो कार्पेंटर आहे किंवा ज्या ठिकाणी आपल्याला लाकूडचं जो काही दुकान आहे जो सॉमिल आहे अशा सॉमिलमध्ये सुद्धा वेगवेगळ्या सायझेसमध्ये थोडक्यात आपल्याला लाकूड हा कापून मिळणार आहे. अशा ठिकाणी
हँड ऑपरेटेड जो काही सॉकेट मशीन आहे, अशा सॉकेट मशीनमध्ये सुद्धा युनिव्हर्सल मोटरचा खास करून वापर होतो. आणि शेवटचा एक्झाम्पल आहे तो म्हणजे सेविंग मशीन. सेविंग मशीन म्हणजे काय, सिलाई मशीन. आता आजकाल आपण पाहतो त्या सिलाई मशीनमध्ये सुद्धा आपण सध्या इलेक्ट्रिक मोटरचा वापर सध्या करतोय आपण. तर त्या सिलाई मशीनला जोडलेला जो काही इलेक्ट्रिक मोटर आहे तर त्याचा प्रकार कोणता आहे बाबा, तर हा युनिव्हर्सल मोटरचा प्रकार आपण त्या ठिकाणी वापर करतो. सो दीज आर दी व्हेरियस ॲप्लिकेशन्स ऑफ युनिव्हर्सल मोटर. तर शेवटचा कंटेंट आहे रिव्हर्सल ऑफ रोटेशन. समजा या मोटरचं जर आपल्याला डायरेक्शन ऑफ रोटेशन जर आपल्याला उलट करायचं असेल, रिव्हर्स करायचं असेल, चेंज करायचं असेल, तर पर्याय काय असणार आहे. तर याच्यासाठी आपल्याकडे एक चांगला पर्याय आहे. एक तर आपण ह्या जो काही फील्ड वाइंडिंगचे जे टर्मिनल्स आहेत, हे फील्ड वाइंडिंगचे टर्मिनल तरी चेंज करा, किंवा आर्मेचर वाइंडिंगचे जे काही टर्मिनल्स आहेत ते इंटरचेंज करा. बघा, लक्षात ठेवा, एक तर फील्ड वाइंडिंगचे टर्मिनल तुम्ही काय करा, एकमेकाला इंटरचेंज करा, किंवा आर्मेचर वाइंडिंगचे जे काही टर्मिनल्स आहेत, हा वरचा एक टर्मिनल आहे, खालचा एक टर्मिनल आहे, हे दोन्ही खालचं वर करा, वरचं खाली करा. म्हणजे थोडक्यात आर्मेचर वाइंडिंगचे जर टर्मिनल इंटरचेंज करा, किंवा फील्ड वाइंडिंगचे तरी जर तुम्ही टर्मिनल इंटरचेंज जर केलात, तर या युनिव्हर्सल मोटरचा जो डायरेक्शन ऑफ रोटेशन आहे आपल्याला सहजरित्या आपल्याला चेंज करता येणार आहे. दोन्ही गोष्टी ॲट अ टाइम आपल्याला करायचं नाही आहे. इकडे फील्ड वाइंडिंगचे टर्मिनल सुद्धा आपण चेंज केलेलं आहे, ॲट द सेम टाइम आर्मेचर वाइंडिंगचं सुद्धा टर्मिनल आपण चेंज केलेलं आहे. अशा वेळेला आपल्याला रोटेशन आपल्याला बदल करता येणार नाही आहे. तर ह्या दोन्ही सिस्टीमपैकी म्हणजे एकतर फील्ड सिस्टीमचे टर्मिनल तरी इंटरचेंज करा, किंवा आर्मेचर सिस्टीमचे तरी टर्मिनल इंटरचेंज करा. तर अशा केसेसमध्ये आपल्याला या युनिव्हर्सल मोटरचा जो डायरेक्शन ऑफ रोटेशन आहे सहजरित्या आपल्याला बदल करता येणं शक्य होणार आहे. सो दिस इज ऑल अबाउट युअर युनिव्हर्सल मोटर. तर या चॅप्टरचा एक शेवटचा कंटेंट राहतो तो म्हणजे स्टेपर मोटर. तर पुढील व्हिडिओमध्ये आपण स्टेपर मोटरबद्दल आपण माहिती मिळवूया. तोपर्यंत धन्यवाद.